त्याला म्हणते धाडस. त्यासाठी पैसे देणार नाही माहिती आहेत, तरी पण उगाच शॉपिंग साठी बघायचं. बघायला काय जाते, बघायला काय पैसे देतेस तू, माझे का तुझे? तेच म्हणून मी तसलं काय करतच नाही, बघतच नाही जेव्हा पैसे नसतात. तर गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. कसा आहात तुम्ही? यासारखं तर नसायला पाहिजे. मेंदू परिणाम झालेले. उगाच उठलं सुटलं शॉपिंगचं बघायचं, काय घेऊन तर देत नाही. उगाच नुसतं बघायचं. घेऊन देतात काय देत नाही तुला. एक जॅकेट मागवलं, 4 दिवस दंगा केला, मग एक जॅकेट मिळाली. दंगा करायला लागला नाही तुझ्यासारखं. दंगा रडालतीस म्हणून उगाच खोटं बोलू नका. बरं मग तर आज माझा उपवास आहे, म्हणून मी खायली खिचडी खावा, खुश राहा. दिवसाचा सुरुवात झाली. गप बस, मी खाणार आहे. मी काय खाल्लेलं नव्हतं, मग मी उपवास करायचं तयार होतो. हुशार आहे मी. पण आलोय अश्विनकडं. यो घरात बसलाय मिर्जापूरचा सीझन 3 बघत. मी बघून काढलोय, तर मग ह्याच्याकडं कंटाळा आला म्हणून आलो. रुबी बघा, रुबी चला वर. तर ह्याचा पण उपवास आहे आज. 5 मिनिटं घरात बसलो अश्वदींच्या शांतीनं, तोपर्यंत सुद्याचा फोन आला. सुदर्शन म्हणजे मित्र आहे माझं कराडचं. गिअर कमी करा अश्वद. नाही कंटाळा. अरे गिअर कमी पहिला टाक. तर असा आहे विश्वास. पोरींना असं जमते काय? कधीच नाही. बरोबर आहे का नाही? साक्षी आणि तनिष्काला जमणार म्हणून 100% वैयक्तिक जमत नाही गिअर टाकायला, सिंगल हँडेडली. तर माझं असं म्हणणं आहे, टाकी की काय म्हणाल तो. 5 मिनिटं घरात बसलेलो, तोपर्यंत त्याचा फोन आला की त्याची गाडी तोपर्यंत त्याची गाडी उचलली म्हणून. तू स्ट्रगल घेऊ नकोस. त्याची गाडी उचलली म्हणून. मग तोपर्यंत त्यानं बोलवला. मग आम्ही बाहेर पडूपर्यंत तो स्वतःच गेला तिथं आरटी ऑफिसला. मग आता त्या आरटी ऑफिसला 901 रुपये दंड भरणार आहे, आणि गाडीचा आधीचे दंड पण क्लिअर नाही आहेत. मग त्याला स्ट्रगल आहे. मग आता आम्ही सध्या चाललोय कुठं? मॉपकडे आम्ही चालले लई दिवसाने. कारण का आम्ही तिथे गेलेलो नाही खूप दिवसानं रे. काय तर असं काय तर राईम ह्याच्यासारखं रे. ह्याला फोन लावतो वाटतोय रामदास आठवलेला. कोण म्हणणार तुम्ही अटल बिहारी म्हणणार. अरे खरंच रे, चुकून. अरे कन्फ्युज होत नाही ना 100%. पण ती एक मोटिवेशनल होती. हे कुठलं मोटिवेशन दिले? गो कोरोना गो. अरे सुदर्शन हॅलो, बोल ना सुदर्शन. बोल ना. कुठे आहे? हाय आता मग संभाजीनगरच्या पुलावर चाललोय. येणार काय पुलवर? झालं मॅनेज झालं. किती रुपये झाले तिला? काय 500. बरं ते नाही, या की मग पुलवर. काय करणार आहे? नाही अरे बाबा, घरी जायचं. पाऊस घेऊन आहे. असू दे, पाऊस आला काय आता? काय गाडीचा 5 मिनिटं येऊन जा. बरं चालतंय. फोन करतो आधी. गाडी तर बाबा सुटतं. सुट्ट्या 100% सुट्ट्या. मी एकदा पोलीसवाल्यावर एवढ्या लांबड लावून बसलेलो माहिती आहे. मला पोलीसवाल्यांनी चहा प्यायला घातलेला. अरे खरंच. ते तू श्रेया सरदेव होतीस का? हा, मी श्रेया सरदेव होतो. पण आमच्याकडनं 200 रुपये घेतलाय आणि चहा दिलाय. म्हणजे तो मीच त्याला चहा दिल्यासारखं झाला. त्यानं परत मला दिला. तरी दिला रे. चांगला आहे पोलीसवाला, पण फाडला मला फाडायचं तसा. तर असं दुःख माझं आहे. तुमचं काय असं स्टोरी असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. अश्विनची स्टोऱ्या लई जायत असल्या बिनकामाच्या. तर चला बंद करा व्हिडिओ. अश्विन थोडे दिवस आलो नाही, मॉमनं डायरेक्ट बांधकामच काढलाय. बंगला बघायला आल्यासारखं फिरायला की पण सगळं कसं आहे. मॉबनं केलेलं, वरनं व्ह्यू आहे. थांबा कॅमेरा बसतो. तू टाक अश्विन कॅफे इथं. हा मग दररोज अश्विन 1 प्लेट चायनीज. अश्विन चायनीज नाव ठेवा. इथनं येताना घरी काय तर चावले होटाला दिसत असेल तुम्हाला. सुजा लागले. हळूहळू घरी जाऊन मम्मीला दाखवतो. दुखला असलं 2 सेकंद बघतो. आता दुखते की. तर आता माझं असं म्हणणं आहे की ते माझं तोंडाचा मास्क काढलं की एवढं सुजलंय. तुम्हाला दाखवलं तर तुम्ही ब्लॉग पुढे बघणार पण नाही का. आणि मलाच कसं तर व्हायला ते बघून. तर मी आता चाललोय दवाखान्यात. तर जाऊया. मला ले खाता पण येणार झाले सरळ. ती एवढी सुजलंय तिथं आहे. सगळं अवघड झाले. मम्मीला काहीतरी साहित्य घ्यायचं आहे म्हणून ती गेल्या मेडिकल मध्ये. आणि मी दवाखान्यात जाऊन आलो आता. त्यांनी म्हटलं मेजर का नाही, एक इंजेक्शन तेवढं दिले आणि
म्हटले उद्यापर्यंत कमी येईल. उद्यापर्यंत कमी आलं तर ठीक, नाहीतर उद्याच्या ब्लॉग मध्ये पण मास